साईराम. सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या चैतन्याला, साईरामाला माझा शतशः नमस्कार आणि कॅंगनला सुद्धा नमस्कार. माझ्या जीवनात जे परिवर्तन आलं ते मी थोडक्यात सांगेल. जवळपास 1995 त्यापासून मला अस्थमाचा क्रिटिकल त्रास होता. मी त्याला काय म्हणतो ना, क्रॉनिक डिसीज. सीझन बदलला, पावसाळ्याला ॲडमिट व्हावं लागत, हिवाळा की ॲडमिट व्हावं लागत असे आणि सतत आपला पंप जो असतो तो घ्यावा लागत असत. इनहेलर, डेरिफायलिनच्या गोळ्या जवळपास 30 वर्ष मला घ्यावं लागल्या आणि तो त्रास काय असतो मी भोगलेला आहे. अक्षरशः ओन्व होऊन श्वास घेता येत नव्हता, अशी परिस्थिती असे. थोडासा सुद्धा म्हणजे धूळसुद्धा सहन होत नसे. अशा परिस्थितीमध्ये दोरकर सर आमच्याकडे आले, ज्ञानेश्वरचे. 1917 किंवा 18 पहिलं डेमॉन्स्ट्रेशन दिलं तुम्ही आणि माझा मुलगा जो आहे अमोल, त्यांनी एक मशीन पहिले घेतलं 1,58,000 आणि नंतर तो माझ्या मागे लागला, तुम्ही काहीही करा, आईचे दागिने गहाण ठेवा, काही करा, कारण की रिटायरमेंट होऊन मला जवळपास 20 वर्ष झाली होती. तशा परिस्थितीत त्यांनी आग्रह केला आणि 2,20,000ची मशीन आम्ही काहीतरी 2022ला घेतली. 2 वर्ष झाले. त्याच्यानंतर आजची जी परिस्थिती आहे, आज मला कुठलाही त्रास नाही. माझे दोन्ही लंग्स जे आहेत पूर्ण असे क्लिअर झालेले आहेत. एवढे सीजन, आता हा पावसाळा पाहतो आपण, हिवाळा पाहतो, काहीही त्रास नाही. मी पुट्टपर्तीला साईबाबाकडे दरवर्षी सेवेला जायचो, अजूनही जातो. या वयात माझं 80 रनिंग आहे. तिथे मला दरवेळेस ॲडमिट व्हावं लागेल सप्टेंबरच्या सेवेमध्ये. इथे आल्यानंतर जेव्हा या पाण्याचा वापर सुरू झाला, तर मिरॅकल झालं असं की माझी तब्येत एकदम चांगली झाली आणि आज माझा एकही जॉईंट दुखत नाही. पूर्ण योगासन करतो, सूर्यनमस्कार करतो म्हणजे अभिमान नाही आहे तो, असं देवाने ठेवलं, या पाण्याने ठेवलं की हेल्थ तंदुरुस्त आहे आज. आणि हेल्थ इज वेल्थ म्हटलं. माझ्याकडे पैसा शिल्लक नाही, एकही पैसा नाही, पण माझं आरोग्य इतकं चांगलं आहे की मला उत्तेजित ठेवतं, आनंदी ठेवतं आणि सगळ्यांनी आनंदित राहावं. आणि मला हा आत्मविश्वास आहे की माझं पुढलं आयुष्यसुद्धा जे आहे ना, असंच तंदुरुस्त राहील. आणि दोरकर जे म्हणाले, मरना है तो स्वस्थ रह के मरना है, हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. एवढं बोलतो आणि सगळ्यांनी याच्यापासून काय धडा घ्यावा हा आपण घ्यावा. मी कोणाला फोर्स करणार नाही. जय साईराम.